जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत अपयश आले तरी खचण्याची गरज नाही। बुधवारी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीत नक्कीच काहीतरी वेगळं घडेल। निवडणुकीसाठी आपली रणनीती ठरलेली आहे। निवडीबाबत रणनीती काय असेल हे आपण आत्ताच उघड करणार नाही। पिक्चर अभी बाकी है असं सांगत सभापती निवडीत चमत्कार घडेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय। दिघंजी गटातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला बोगस असल्यास अधिकारी कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं। सांगलीत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि महायुतीचे नेते आणि नूतन जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, राजकारणात काम करताना एका गोष्टीची आपण नेहमी गाठ बांधली पाहिजे की पक्षाच्या नेत्याने कधीही आशा सोडायची नसते। काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे काही घडलं त्यावरून खचून जाण्याचं काहीच कारण नाही। राजकारणात आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा स्थिती कधीच सारखी राहत नाही। एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि आटपाडीचे तानाजी पाटील यांच्या जयंत पाटील यांनी बिब्बी टाकली अशी टीकाही त्यांनी केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समितींच्या सभापती निवडी बुधवारी दिनांक 1 तारखेला होत आहेत। विषय समितीच्या सभापती पदातही सत्ता कायम ठेवण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्लॅन तयार करण्यात आलाय। आघाडीचे सदस्य पुन्हा सहलीला गेले असून सकाळी परततील। भाजपकडून देखील रणनीती आखली असून चमत्कार घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे सभापती निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे। सावित्री रवी पाटील, स्नेहल मोरे, विजय धेंडे, अर्जुन पाटील, पृथ्वीराज पाटील यांची नावे आघाडीवर आहेत। निवडीपूर्वी सकाळी नावे जाहीर करण्यात येणार आहेत। जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना उभाटा पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली। या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत आघाडीने एकजूट दाखवत बाजी मारली। मात्र हीच एकजूट सभापती निवडीत कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। सभापती पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस देखील आहे। मात्र नेत्यांकडून जवळपास नावे निश्चित झाली आहेत। मात्र सकाळी निवडीपूर्वी नावे जाहीर केली जाणार आहेत। त्यामुळे नाराज सदस्य भूमिका काय घेणार याची उत्सुकता आहे। वाहनांना नियमबाह्य एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात 1044 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे। यात एकूण 4,56,200 रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे। मोटार वाहन कायद्यानुसार प्रमाणित प्रकाश यंत्रणाचाच वापर करणं बंधनकारक आहे। मात्र नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाचे डोळे दिपून काही काळ दृश्य अस्पष्ट होतं। त्यामुळे वाहनांवर नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढून अपघात होण्याचा धोका निर्माण होतोय। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ते सुरक्षतेस गंभीर धोका निर्माण असून पादचारी आणि दुचाकी स्वारांच्या जीवितालाही धोका निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाकडून तीव्र स्वरूपात कारवाई सुरू करण्यात आली आहे। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये वायुवेग पथकामार्फत एकूण 939 इतक्या वाहनांवर कारवाई करून 4,01,700 रुपये दंडाची आकारणी केली होती। तसेच मार्च 2026 मध्ये वाहनांना तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याबाबत एकूण 105 इतक्या वाहनांवर कारवाई करून 54,500 रुपये दंडाची आकारणी केली आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपले झाले नाहीत म्हणून नाराज होऊ नका। राज्यात सरकार आपलंच आहे, त्यामुळे निधीची कमतरता भासू देणार नाही। सर्वजण एकत्र राहून काम करा, आम्ही पाठीशी असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना दिलाय। जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापतींची निवडीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या सदस्यांची बैठक घेतली। या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी सर्व सदस्यांची ओळख करून घेतली। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, जनसुराज्याचे समित कदम, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, माजी खासदार संजय काका पाटील, अमोल बाबर, सम्राट महाडिक, ब्रह्मानंद पडळकर आदी जण उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, सभापती निवडीबाबत गाठीभेटी सुरू आहेत, त्यामुळे थांबा आणि पहा। अध्यक्ष उपाध्यक्ष आपले झाले नाहीत म्हणून नाराज होऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल। आमदार नेते सूचना देतील त्यानुसार काम करत राहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रत्येकी 25 मते मिळाली होती। यात भाजप आणि मित्रपक्षाचे एकूण 18, अजित पवार राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 5 अशा 25 सदस्यांचा समावेश होता। आजच्या बैठकीला हे सदस्य उपस्थित होते। सध्या आखाडा देशात युद्ध सुरू असल्यामुळे
देशावर गॅस टंचाईचं संकट आहे. असं असताना आपल्याला गॅस टंचाई किंवा दरवाढीची चिंता महिला भगिनींनी करायची गरज नाही. पाईपलाईन प्रकल्पाद्वारे आता ईश्वरपूरमध्ये स्वस्त, सुरक्षित आणि 24 तास गॅस पुरवठा उपलब्ध होणार आहे. हा या शहराच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. BPCLने पावसाळ्यापूर्वी पाईपलाईनसह सर्व कामे पूर्ण करून घरगुती गॅस पुरवठा सुरू करावा. ज्यांना जे सहकार्य लागेल ते करू, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. भविष्यात आष्ठा, मिरजवाडी, कारंजवाडी, बावची, पेठ, कामेरी आदी वाळवा तालुक्यातील गावात हा प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. उरण ईश्वरपूर येथे शहरात घरगुती गॅस वितरण करणाऱ्या 60 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी मॅनेजर विश्वजित खरात, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, शहाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, सध्या 300 घरांना BPCLच्या वतीने पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातोय. सध्या आपण 60 किलोमीटर पाईपलाईनच्या कामाची सुरुवात केली आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन शहरातील 7,000पेक्षा जास्त कुटुंबांना पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या शहरवासियांचं स्वप्न पूर्ण होत असल्याने समाधान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अहिंसेचा संदेश देत जैन समाजाचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या 2625व्या जन्मकल्याणकानिमित्त सांगली शहरात भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथीयांसह सर्व पंथीय, श्रावक आणि श्राविकांचा मोठा सहभाग होता. आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्याला विशेष धार्मिक अधिष्ठान लाभले. सकाळी 7:30 वाजता जैन भवन आमराई येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक चित्ररथ, चांदीचे रथ, पारंपरिक वेशभूषा, झांज पथक आणि लेझिमच्या तालावर साकारलेले सांस्कृतिक दर्शन यामुळे वातावरण भक्तिमय झाले. हजारो युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग घेतला. शहरातील विविध जैन मंदिरात अभिषेक, पूजा अर्चा पार पडली. कच्ची जैन भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 200हून अधिक जणांनी रक्तदान केलं. सिव्हिल हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांड होम आणि सावली निवारा केंद्र येथे अन्नदान आणि फळ वाटप करण्यात आले. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, शशिकांत राजोबा, माजी खासदार संजय काका पाटील, नगरसेवक राजेश नाईक, हर्षवर्धन पाटील, लक्ष्मण नवलाई, प्रशांत पाटील, मजलेकर, सुभाष शहा, शांतिकांत कांते, राहुल चौगले, प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कुपवाड सांगली मुख्य रस्त्यावर गटार तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जातोय. मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींची वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातही अशाच प्रकारची घटना याच मुख्य रस्त्यावर घडली होती. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनास ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर गटारे वाहती करण्यात आली होती. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गटार तुंबून दुर्गंधयुक्त सांडपाणी रस्त्यावर आले. सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे येथील रहिवाशांना, व्यावसायिकांना तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना, वाहनधारकांना या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतोय. दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागतोय. प्रभाग समिती क्रमांक 3च्या कार्यालयाकडे जाताना या तुंबलेल्या गटाराच्या सांडपाण्यातून ये जा करावी लागत असून प्रशासनाचं दुर्लक्ष होते. मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या व्यावसायिकांनाही या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा सामना करावा लागतोय. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गटारींची नियमित साफसफाई करावी अशी मागणी नागरिक, व्यावसायिक करत आहेत. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील शेतकरी संदीप पांडुरंग भोसले यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेती आणि जनावरांचे संरक्षण करताना वन्य प्राण्यांना इजा न पोहोचवता एक अनोखा मार्ग शोधलाय. त्यांच्या या जुगाडाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चिकुर्डे करंजगोडे मार्गावरील भोसले वस्ती परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने गोठ्यातील गायीच्या पिल्लांवर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. या घटनेमुळे भोसले कुटुंब चिंतेत सापडलं. त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. पंचनामा झाला असला तरी अद्याप भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता संदीप भोसले यांनी स्वतःच उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाजारातून आवाज निर्माण करणारे यंत्र आणलं. या यंत्रातून विविध प्राण्यांचे आवाज निर्माण होतात. रात्रीच्या वेळी हे यंत्र सुरू ठेवून त्यांनी बिबट्यापासून जनावरांचं संरक्षण करण्याचा प्रभावी उपाय केलाय.
त्याचबरोबर दिवसा माकडांच्या उपद्रवामुळे आंबा आणि मका पिकाचं नुकसान होत होतं, त्यावरही त्यांनी उपाय म्हणून हेच यंत्र बांबूला बांधून शेतात उंचावर बसवलं. यंत्राचा मोठा आवाज परिसरात घुमताच माकडे त्या भागातून दूर पळू लागली. परिणामी पिकांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात कमी झाले. विशेष म्हणजे या उपायामुळे कोणत्याही वन्य प्राण्याला इजा न होता त्यांना केवळ दूर ठेवण्यात यश आले. त्यामुळे शेतीचं संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम इथं साधला गेलाय. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. तरीही खुनाचे प्रकार घडत असल्याने आज पुन्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून त्यावर उपाययोजना करण्यास सांगितल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात खुनाच्या घटनेसह नशेखोरांचा उच्छाद वाढला असून याबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं होतं. पोलिसांचा वेळोवेळी आढावा घेतला जातोय. त्यांच्यावर बरेच नियंत्रण ठेवले. पोलिसांनी मोठी दहशत निर्माण करावी. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 8 दिवसात स्वतंत्र बैठक घेऊन पोलिसांना सक्त सूचना देऊ असंही त्यांनी सांगितलं. दुचाकीवरून मिरज ते गणपतीपुळे देवदर्शनाला जाणाऱ्या तरुणाचा लांजाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय. तेजस नरेंद्र देशपांडे असं तरुणाचं नाव आहे. सोमवारी दुपारी लांजा येथे हा अपघात झालाय. गणपतीपुळेकडे जात असताना समोरून येणाऱ्या टँकरसोबत तेजस देशपांडे यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो जागीच ठार झालाय. ही माहिती घटनास्थळावरून मिरजेत समजल्यानंतर नातेवाईकांनी लांजा येथे धाव घेतली. 10 वर्षांपूर्वी तेजस देशपांडे याचा लहान भाऊ उत्तर भारत भ्रमण यात्रेसाठी गेल्यानंतर धुळेजवळ त्याचाही अपघात होऊन मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने नरेंद्र देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.